नमस्कार. माझं नाव आहे शुभांगी घुले, राहणार पुणे. मी गेली 5 वर्ष या योग क्षेत्रामध्ये कार्य करत आहे. शतायू योगा क्लासेसच्या नावाने मी क्लासेस घेते. माझ्याबरोबर काही टीचर पण आहेत. आम्ही वेगवेगळ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या बॅचेस घेत असतो. फिटनेस योगा बॅच आहेत सकाळ आणि संध्याकाळ. तसंच फेस योगाच्या बॅचेस दर महिन्याला असतात. 15 दिवसाची एक बॅच असते. हेअर केअरची बॅच असते 3 दिवसाची आणि मेडिटेशन बॅचेस ज्या आहेत त्या साधारण 10 दिवसाच्या अशा पद्धतीने हे वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये वेगवेगळ्या बॅचेस ह्या चालू असतात. उद्देश हाच आहे, की सगळ्यांनी हेल्दी राहावं मनाने आणि शरीराने. योगा हा दोन्हींवर काम करत असतो. एकतर मनावर पण आणि शरीरावर पण. अशा पद्धतीने हे सगळ्यांना हेल्दी ठेवून आपण स्वतः हेल्दी राहणं हा एकमेव उद्देश आहे आणि त्यामध्ये आम्ही चांगल्या रीतीने काम करत आहोत याचं समाधान आहे. ओके. ही झाली माझी थोडक्यात ओळख. माझं शिक्षण जे आहे ते आयुष मान्यताप्राप्त योग शिक्षक पूर्ण केलेलं आहे. 1 वर्षाचा डिप्लोमा. इंटरनॅशनल लेव्हलचा फेस योगा कोर्स माझा झालेला आहे. तसंच न्यूट्रिशनमध्ये मी अभ्यास केलेला आहे, नॉलेज घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आणि अजूनही वेगवेगळ्या स्तरावर ह्या क्षेत्राशी रिलेटेड अभ्यास हा चालू आहे. माझ्याबरोबर जे शिक्षक आहेत त्यांचंही आयुष मान्यता प्राप्त सर्टिफाईड कोर्सेस झालेले आहेत. जे शिक्षक आहेत ते. ते पण म्हणजे जे वेल क्वालिफाईड आहेत अशीच माझ्याबरोबर स्टाफ आहे. ओके. माझे सगळे क्लासेस हे ऑनलाईन आहेत. ऑफलाईनमध्ये नाहीये. ऑनलाईनमध्येच सगळा सेटअप आहे. तर आज आपण फेस योगा बद्दल पाहणार आहोत. पण फेस योगाकडे वळण्यापूर्वी चॅट बॉक्समध्ये सगळ्यांनी कळवायचे, की किती जणांनी याआधी फेस योगा केलेला आहे. केला असेल तर 1, 2 2 वेळा केला असेल तर 2, 1 वेळा केला असेल तर 1. नसेल केला तर 0 अशा पद्धतीने टाइप करायचे चॅट बॉक्समध्ये. म्हणजे मला कळेल, की फेस योगा 0 म्हणजे काहीच माहीत नाही असं पण त्याचा अर्थ होईल. ज्यांनी केलाय, केला आहे. ओके. नाही, 0. चला ॲक्टिव्ह राहा. थोडंसं इंटरॅक्टिव्ह सेशन होऊ द्या. म्हणजे आपण मनाने पण इथे राहतो. शरीराने आपण आजूबाजूच्या वातावरणामध्ये आहोत. तर थोडंसं लक्ष विचलित होतं मान्य आहे. पण मध्ये-मध्ये थोडंसं इंटरॅक्शन असलं, की छान होतो सेशन. मला ओके. फेस योगाबद्दल माहिती आहे, पण मी कधी सेशन अटेंड केलेलं नाहीये. ओके, ओके, ओके. चालेल. अनिता ताईंनी 4 वेळा केलेला आहे. ओके. हां, जुने साधक आहेत. बरोबर. चला, थँक यू. तुमचे रिप्लाय आले त्याबद्दल धन्यवाद. आता आपण थोडंसं अगोदर फेस योगा डायरेक्ट चेहऱ्याकडे जाण्यापेक्षा थोडंसं थेरॉटिकल पाहूया. म्हणून हा पहिल्या दिवसाचा सेशन हा 1 तासाचा होतो, की मी पण फर्स्ट टाईम करतेय. ठीक आहे. की नेमकी फेस योगा आहे तरी काय? माझी स्क्रीन दिसते सर्वांना? थंब करा. दिसते? बन्सरी मॅम, मला तुम्ही दिसताय म्हणून मी तुम्हाला विचारते. थंब करा. ओके, गुड. हां, फेस योगा आहे दिसतीये. तरी काय? याबद्दल आपण थोडंसं पाहूया. नॅचरल ग्लो आणि युथफुल फेस. मग खरंच असं होतं का, की नॅचरल ग्लो येतो किंवा असं आपल्याला जे एक्सपेक्टेड आहे तसा आपला चेहरा होतो का? तर याविषयी आपण थोडंसं थेरॉटिकल पाहूया. हे बघा, या पद्धतीने जसं-जसं वय वाढतं, तसे-तसे असे बदल आपल्या चेहऱ्यामध्ये होताना आपल्याला जाणवतात. डबल चिन, इथे फॅट, सॅगिंग स्किन, अशी लटकलेली या पद्धतीने. परत डोळ्यांच्या इथे, हे डार्क सर्कल तर असतात सर्रास, पण इथे जे रिंकल्स दिसतायत डोळ्यांच्या साइडला, हे बारीक आपल्याला आपलं जसं वय वाढतं तसं आपल्याला सुरुवात होते या गोष्टींकडे.
हे कळत नकळत आपल्या लक्षात येत नाही, पण जाणवतं हे मात्र नक्की. इफ यू रिलेट ऑफ टू एनी ऑफ धिस वेबिनार इज फॉर यू. म्हणजे हे सगळ्यांसाठीच वेबिनार आहे. पण आपल्यामध्ये हे चेंजेस आहेत का? का सुरुवात झाली का? हे आपलं आपलं आपण अनालिसिस करायचंय स्वतःच स्वतः. ओके? हां, आता इथे आपण ते हे सगळं पिशवी कुठं करताना की पिशवी क्रीम्स आणि ट्रीटमेंट ते इथे फेल पिशवी का होतात? त्याच्यात भरलंय का मी ठेवते तिथे. हां, माईक बंद करा. कुणाचं चालू आहे? एकदा चेक करा आणि माईक बंद करा. ओके. क्रीम्स आणि ट्रीटमेंट फेल का होतात? बऱ्याचदा बघा पिगमेंटेशनवर बऱ्याच जणांनी ट्रीटमेंट घेतली असेल. आपल्या बॅचमध्ये असतीलही साधं. याची रेज कुठले रेज असतात ते? माझ्या लक्षात येईना आता. हां. क्रीमची पण ट्रीटमेंट घेतात आणि अल्ट्राव्हायोलेट रेज आपण करतो स्किनवर. तो शब्द आठवेना आता. तर त्याची पण ट्रीटमेंट घेतात. पण डाग जसेच्या तसे असतात, असं तुम्हाला जाणवतं. किंवा चेहऱ्यावर जो तुकतुकीतपणा किंवा ग्लो हवाय, तो नाहीये आता सध्याच्या स्थितीला, असं पण काहींना जाणवतं. तर केमिकल साइड इफेक्ट्समुळे क्रीम फेल होतात. टेम्पररी रिझल्ट येतो. बघा काही क्रीम लावल्या की पिगमेंटेशन काही काळापुरतं जातं आणि क्रीम बंद केल्या की काही दिवसांनी पूर्ण उद्भवतं. असं आपल्याला अनुभवलं येतं. आणि काहींना एक्सपेन्सिव्ह वाटतात. ह्या सगळ्या स्किनच्या ट्रीटमेंट ज्या आहेत, त्या एक्सपेन्सिव्ह वाटतात. हां. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं वर काम करतं. नॉट वर्किंग ऑन अ मसल्स. मसल्सवर कुठे त्याचा काही परिणाम होत नाही. फक्त स्क्रीनवर स्किनवर त्याचा वरच्यावर इफेक्ट झालेला आपल्याला दिसतो. व्हॉट इफ आय टेल यू सोल्युशन इज रेडी विथिन यू, युअर फेस मसल्स. बघा, आपल्यालाच माहीत नसतं, की आपलं शरीर आपल्याला हील करत असतं. आतापर्यंत तुम्ही पाहिलं असेल छोटंसं जरी आपल्याला बोटाला जरी कापलं, तरी ते हळू-हळू 2 दिवसामध्ये आपोआप ती स्किन जुळून येते आणि नॅचरली आपण हील होतो. तशाच पद्धतीने आपला चेहरा आपण स्वतः हील करू शकतो हळू नॅचरली. त्यासाठी आपल्याला नैसर्गिकरित्या या मसल्सवर काम करणं अपेक्षित आहे. सर्क्युलेशन, ब्लड फ्लो आपला चेहऱ्याकडे नेणं अपेक्षित आहे. हे या फेस योगामध्ये घेतलं जातं. आता तुम्ही म्हणाल, की व्हॉट इज फेस योगा? म्हणजे फेस योगा म्हणजे नेमकी काय? याच्यामध्ये फेस योगा म्हणजे योगिक एक्सरसाइजेस फॉर फेशियल मसल्स. आपल्या ज्या फेसच्या मसल्स आहेत, त्याच्या एक ठराविक टेक्निक्स असतात एक्सरसाइज करण्याच्या, ताण आणि दाब देण्याच्या. त्या यामध्ये शिकवल्या जातात. नॅचरल आणि हे सेफ आहे. नैसर्गिक आहे. याच्यामध्ये कुठल्याही एक्सरसाइज करताना आपल्याला काही चेहऱ्यावर वजन वगैरे ठेवायचं नाहीये. जे काही आहे ते आपल्या मूव्हमेंटवरच डिपेंड आहे. आणि हे सेफ आहे. सगळे करू शकतात. अशा पद्धतीने हे 18 वर्षाच्या पुढच्या सगळ्या लेडीज किंवा जेंट्स करू शकतात हे. बूस्ट ब्लड सर्क्युलेशन. मगाशी सांगितलं जसं रक्त आपल्या चेहऱ्याकडे नेणं अपेक्षित आहे. इथे आपलं ब्लड सर्क्युलेशन आपोआप वाढतं. तुम्हाला हे एक्सरसाइजमध्ये जाणवतं. स्किन टायटनिंग अँड ग्लो. आपोआप स्किन टाईट व्हायला सुरुवात होते. जसं आपण एक्सरसाइज करतो, जसा नॅचरल ग्लो आपल्या चेहऱ्यावर आणि शरीरावर यायला सुरुवात होते, तसं ह्या एक्सरसाइज केल्या की चेहऱ्याकडे त्याचे परिणाम दिसतात. एक्स्ट्राचं जे फॅट आहे, ते कमी होण्यासाठी इथे आपल्याला मदत होते. येस, एनीवन कॅन डू धिस ॲट होम. आपण हे घर बसल्या करू शकतो. एकदा शिकलात तुम्ही, की तुम्ही तुमचं पण करू शकता. तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा किंवा नाही तुमच्याकडनं झालं, तर तुम्ही असं सेशनमध्ये येऊन पण करू शकता. स्वतःसाठी वेळ काढू शकता. आता याच्यामागे सायन्स काय आहे? आता हे तर झालं फेस योगा म्हणजे काय वगैरे, वगैरे. सायन्स बिहाइंड फेस योगा. 40 प्लस मसल्स, फेशियल मसल्स आपल्या चेहऱ्यावर आहेत. आता त्या कुठल्या, काय हे जाणणं आपल्याला जास्त अपेक्षित नाहीये, कारण आपण थेरॉटिकल बघत नाहीये. आपल्याला काही त्याच्यामध्ये एक्झाम द्यायची नाहीये. तर आपल्या चेहऱ्यावर 50-40 पेक्षा जास्त मसल्स आहेत आणि त्या मसल्सला योग्य ताण, दाब देणं, त्यांची एक्सरसाइज होणं अपेक्षित आहे. ॲक्टिव्हेशन अँड लिफ्ट ग्लो. इथे ॲक्टिव्हेशन केलं जातं त्या मसल्सला आणि तुमचा ग्लो वाढवला जातो आणि त्या मसल्स टाईट केल्या जातात किंवा ज्या लटकल्या आहेत त्या टाईट केल्या जातात या एक्सरसाइजमधनं. योगा आणि ब्रीथ वर्क. इथे श्वसनावर देखील काम केलं जातं. श्वसनामार्फत आपण बघा श्वसनावरच आपण जिवंत आहोत. आत्ताचा जो क्षण जो जगतोय, तो ह्या श्वासामार्फतच जगतोय. तर या श्वसनाला आपण शुद्ध करतो किंवा डिटॉक्स करतो, योगिक क्रियांमार्फत.
त्याच्यामुळे आपल्याला सायन्स हे आहे की या श्वसन जर स्वच्छ असेल, हवा जर शुद्ध आपल्या शरीरामध्ये असेल, तर चेहऱ्यावर हा नॅचरल ग्लो यायला मदत होते. डू यू वॉन्ट टू सी धिस मसल इन ऍक्शन? म्हणजे तुम्हाला हे ऍक्च्युअल करून पाहायचंय का? तर त्याचं आपण सेशन तर घेणारच आहोत. त्याचे आपण प्रॅक्टिकल आपण पुढे काही थोड्या वेळाने घेणार आहोत. तर तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता मध्ये-मध्ये मी सांगितलं असेल बेनिफिट्स ऑफ फेस योगा. त्यातलेच काही पाहूया आपण. नॅचरल फेस लिफ्टिंग. आपल्या या ज्या साइडच्या गालाच्या बाजूच्या जे मसल्स आहेत, त्या नॅचरली अशा वरती जायला मदत होते. आपली चीन लाईन जॉ लाईन जी आहे, ती आपल्याला दिसायला मदत होते. आपापली चेक करायची, की इथे आपल्याला जाणवते का? इथले जे मसल्स आहे, बोन्स आहेत, ते जाणवतात का? चेक करा. काहींचं चब्बी चिक्स असतात. खूप सारं फॅट इकडे गालावर आणि गळ्यावर जमा झालेलं असतं. त्यामुळे चेहऱ्याचा पूर्वीचा शेप आणि आत्ताचा शेप यामध्ये डिफरन्स जाणवतो. तर तो इथे आपल्याला रेग्युलरमध्ये आणण्यासाठी मदत होते. रिंकल रिडक्शन. इथे हे यावर 100% काम केलं जातं. रिंकल्स हळू-हळू डोळ्यांच्या बाजूचे, कपाळावरचे, गालांवरचे, ओठांच्या बाजूचे कमी होण्यासाठी मदत होते या एक्सरसाइजमध्ये. डबल चिन कंट्रोल. इथे जे फॅट जे आहे, 2 चिन दिसतात. गळा आणि चिन एकत्र आलेली आहे काहींची. तर इथे यावर काम केलं जातं. ग्लोईंग स्किन. आपोआप ह्या एवढं सगळं आपण जे करतो, त्याने आपोआप नॅचरली स्किन ही ग्लो व्हायला मदत होते. स्ट्रेस रिलीफ. मेडिटेशन घेतलं जातं. रोज रात्री झोपायच्या आधी 2-3 मिनिट तुम्ही मेडिटेशन करता, तर त्याने आपोआप तुमच्या मनावरचा आणि शरीरावरचा, कामावरचा ताण कमी झालेला तुम्हाला जाणवतो आणि तुम्ही स्ट्रेस फ्री राहायला सुरुवात होते. या 15 दिवसामध्येच तुम्हाला टेक्निक समजायला लागतात आणि त्याचा आनंद तुम्हाला मिळतो. इमॅजिन धिस रिझल्ट विथआऊट स्पेंडिंग थाउजंड्स. म्हणजे खूप काही आपल्याला इथे खर्च करायचा नाहीये, की बाबा खूप काही प्रॉडक्ट आपल्याला मार्केटमधनं घेऊन यायचे आणि करायचं आहे अशी इथं नाही. अगदी नॅचरल आणि होम रिलेटेड असणार सगळं. लेट्स डू इट टुगेदर. हे मी घेणार आहे. एकत्र आपण हे पुढे करणार आहोत. यातल्या काही एक्सरसाइज. आय लिफ्टिंग. आय लिफ्टिंग याच्यामध्ये अजून बेनिफिट सांगायचा तर डोळ्यांच्या बाजूला आपल्या डार्क सर्कल असतात. ते कमी होण्यासाठी काहींच्या पफीनेस असतो. स्वेलिंग असतं. झोपेतून उठल्यावर खूप सारं स्वेलिंग जाणवतं. ह्यासाठी जॉ लाईन टोनिंग हे तर सांगितलं. इथे ही जी चीनच्या इथे जी चीन आहे आणि इथे जे एक्स्ट्राचं मांस आहे किंवा फॅट आहे, ते इथे कमी होतं आणि दोन्ही आपला गळा आणि चीन वेगवेगळी दिसायला मदत होते. स्माईल टाईम रिडक्शन. स्माईल ठेवून इथे साइडला नेहमीची स्माईल आणि त्याच्या बाजूलाच दुसरी एक लाईन तयार होते. त्याच्यासाठी पण हे सगळं मदत करतं. ट्राय यू वॉन्ट टू सी धीस मसल्स नाऊ. आपल्याला आता हे करायचं आहे. हे सगळं झालं फेस योगाबद्दल. आता तुम्ही म्हणाल, की फेस योगा म्हणजे काय? थोडंफार समजलं, अंदाज पण आला. पण ह्या 15 दिवसामध्ये तुम्ही काय घेणार? तर ह्या 15 दिवसामध्ये आपण फेस एक्सरसाइज ह्या रोज होणार. फेस मसाज हा ठराविक दिवसांनी होणार. डिटॉक्स ड्रिंक पण आठवड्यातले काही दिवस घ्यायला सांगितलं जाणार. नेव्हल थेरपी ही 15 दिवस असणार. पुढे जे आहे आय एक्सरसाइज ह्या मध्ये-मध्ये घेतल्या जाणार. मेडिटेशन अँड ब्रीथिंग. मेडिटेशन हे रोज होणार. ब्रीथिंग हे मध्ये-मध्ये घेतलं जाणार आणि आय मेडिटेशन याच्यामध्ये इन्क्लूड केलं जाणार. मुद्रा थेरपी असणार. वेगवेगळ्या मुद्रा ज्या आहेत त्या शरीरावर, चेहऱ्यावर कशा काम करतात याचं एक्सप्लेनेशन असणार. आयुर्वेदिक फेस पॅक सांगितले जाणार. हेड मसाज असणार. हेड मसाज हा दर सॅटर्डेला असणार. यामध्ये प्रत्येक बॅच ही वेगळी असते. 15 दिवसाची मागच्या महिन्याची बॅच आणि या महिन्याची बॅच याच्यामध्ये काहीही सेशन हे वेगळे असतात. यामध्ये या सेशनमध्ये आपण फूट मसाज तर असणार प्लस प्लस फूटवर अजून एक पॅक सांगितला जाणार, तो घेतला जाणार क्लासमध्येच. या पद्धतीने यामध्ये ऍड केलेला आहे या मार्चच्या बॅचमध्ये. ओके. यामध्ये इथपर्यंत कुणाला काही शंका किंवा काही प्रश्न असतील, की याच्यामध्ये अजून काही विचारावसं वाटत असेल, तर तुम्ही विचारू शकता. मग आपण पुढे जाऊया. माईक चालू करून तुम्ही बोलू शकता मॅडम किंवा चॅट एकदा बॉक्समध्ये. रिपीट करता का? कारण की तुमचा थोडासा आवाज ब्रेक झाला. फक्त अच्छा. जे काही घेणार आहे ते एकदा रिपीट हां. कराल का प्लीज? ओके, ओके. 15 दिवसामध्ये आपण फेस एक्सरसाइज ह्या रोज असणार 10 मिनिट तर ह्या.
काही सेशन हे अर्ध्या तासाचे असणार एक्सरसाइजचे आणि बाकीचे दुसरे सेशन जेव्हा चालू होणार त्यापूर्वी एक्सरसाइज ह्या असणार. कारण फेस योगाचं आहे नावच त्याचं. त्याच्यामुळे एक्सरसाइज रोज होणं अपेक्षित आहे. त्या होणार. फेस मसाज ठराविक दिवसामध्ये डिझाईन केलेला असणार त्यानुसार होणार. डिटॉक्स ड्रिंक आठवड्यातले काही सेशन असणार तेव्हा घ्यायला सांगितलं जाणार. नेवल थेरपी ही 15 दिवस असणार. आय एक्सरसाइज ह्या इन्क्लूड असणार फेस एक्सरसाइज मध्ये. त्या 1 बाय 1 घेतल्या जाणार. मेडिटेशन हे रोज होणार. ब्रीदिंग एक्सरसाइज ह्या मध्ये मध्ये घेतल्या जाणार. आय मेडिटेशन असणार आठवड्यातले 2 दिवस 15 दिवसातले 2 दिवस मेडिटेशन डोळ्यांचं सेपरेट. मुद्रा थेरपी घेतली जाणार. मुद्रा थेरपी कशी काम करते चेहऱ्यावर आणि शरीरावर हे सांगितलं जाणार. आयुर्वेदिक फेस पॅक असणार आणि हेड मसाज आणि प्लस या महिन्यामध्ये फूटवर काम केलं जाणार. अशा पद्धतीने ही बॅच असणार 15 दिवसाची डिझाईन. ठीक आहे, आता सर्वांना समजलं असेल. आपण आता थोडंसं पुढे जाऊया. काही अनुभव 1-2च टाकलेत मी. जास्त परत मी YouTubeचं चॅनलचं लिंक टाकेल. तिथे काही मी अनुभव पोस्ट केलेले आहेत. इथे एक साधकाचा अनुभव आपण वाचूया. मे बी ह्या सेशनमध्ये असतील किंवा नसतील माहित नाही मला वैशाली मॅडम. पण योगा खूप छान शिकवला, मनापासून शिकवला. बॅच जॉईन करताना फक्त फेस योगा आहे असं वाटलं. डोक्याच्या केसापासून तर पायाच्या नखापर्यंत केअर करायला शिकवलं जातं. फायदा झाला एवढ्या माफक फीमध्ये. खूप धन्यवाद. ठीक आहे. मागच्या बॅचच्या म्हणजे त्या प्रत्येक बॅचला असतात. प्रणिता मॅम म्हणून आहेत. खूप छान आहे. आतुरतेने वाट बघत असते. धावपळीचं रुटीन असतं. पण डोक्यापासून हे तर होतच. आता सांगितलं डिटॉक्स वॉटर, पाणीदार फळांचे सेवन, स्किनचा पोत छान वाटतोय. आणि सगळ्यात एक महत्वाचं म्हणजे की एकट्याला सांगितलं तर होत नाही. पण सगळ्यांसोबत ह्या छोट्या-छोट्या गोष्टी होतात. त्राटक केल्यामुळे डोळ्यांचं आरोग्य सुधारते. बघा ह्या छोट्या-छोट्या गोष्टी खूप काही आपल्याला देऊन जातात. आता पुढची एक ऑफर आहे. हे काही अनुभव आणि अजून एक आपण थोड्या वेळाने पाहूया एक व्हिडिओ फॉर्ममध्ये. तर वुमन्स डे 8 मार्चच्या निमित्ताने ऑफर ठेवलेली आहे. तर फिटनेस योगा ज्या रेग्युलर बॅचेस आहेत ते आणि फेस योगा हा कॉम्बो केलेला आहे. यामध्ये तुम्हाला योगा क्लास पण जॉइन करू शकता आणि फेस योगा पण जॉइन करू शकता. त्याची फी जी आहे ती ₹999 आहे. मंडे टू फ्रायडे फिटनेस योगाच्या बॅचेस होतात आणि फेस योगा ही 15 दिवसाची बॅच तुम्हाला करता येणार. जर तुम्हाला वाटलं मला योगा नाही करायचा, फक्त फेस योगा जॉइन करायचा आहे, तर त्याची फी जी आहे ती ₹399 आहे. जर तुम्हाला वाटलं मला फेस योगा नाही करायचा, फक्त योगा क्लास जॉइन करायचा, तर त्याचे ₹800 आहे. फिटनेस योगाच्या बॅचच्या वेळा सांगते मी, थोडंसं लक्ष देऊन ऐका. सकाळी जी वेळ आहे 5:40 ची जी वेळ आहे, 5:40 ला पहिली बॅच आहे. वेगवेगळ्या टीचर आहेत, त्यामुळे बॅचचा टायमिंग ओव्हरलॅप होतो, पण कव्हर अप टायमिंग केला जातो. तुम्हाला वाटेल की अरे एवढ्याच वेळाची बॅच नाही. दुसरी बॅच जी आहे ती 6:15 ची वेळ आहे. सकाळी 6:15 ला एक बॅच आहे. तिसरी जी बॅच आहे ती सकाळी 9:15 ला आहे. संध्याकाळी 5:15 ला एक बॅच आहे आणि 6 ला एक दुसरी बॅच आहे. अशा 5 बॅचेस आहेत. तर तुम्ही इथे तुम्हाला जी सोयीची बॅच असेल तिथे तुम्ही जॉइन करू शकता. फेस योगाची सकाळी 10 ला एक बॅच आहे आणि संध्याकाळी 9 ला. 9 ला ही आज आहे. रेग्युलर ॲडमिशन घेतल्यानंतर 9:30 ते 10 रोज अर्धा तासाचा सेशन असणार. 1 तास फेस योगासाठी काही गरज नाही. 15 दिवस आपण अर्ध्या तासामध्ये सफिशियंट होतो व्यायाम. तुम्हाला हे अनुभव येतो, की बाबा खरंच अर्धा तास आपण करूच शकत नाही. ओके? या पद्धतीने आपला हा ऑफर आणि बॅचचं शेड्यूल तुम्हाला सांगितलं आहे. डिझाइन कशी आहे ते सांगितलं आहे. हे झालं. थँक यू. आणि ही लास्ट स्लाईड. युअर फेस डिझर्व्ह लव्ह अँड केअर. ओके? नक्कीच प्रत्येकाला फेसची काळजी घेणं अपेक्षित आहे. मी शेअरिंग स्टॉप करते आणि 1 मिनिट. मला आवाज येतोय का नाही फक्त सांगायचं आहे. एकच व्हिडिओ आपण पाहणार आणि पुढे जाणार.
आवाज येतोय? थंब करा, हात करा. आवाज नाही येत. नाही येत ना? आवाज येत नाहीये. निलिमा मॅम आवाज येतो? ओके, ठीक आहे. आवाज येत नाहीये. हम्म. तोच इश्यू आहे जरा. ठीक आहे. मी तुम्हाला हा व्हिडिओ ग्रुपवर पाठवेल. हरकत नाही. चला. हम्म. हा, ठीक आहे, ठीक आहे. चालेल. मी बंद केलंय शेअरिंग. आपण पुढे जाऊया. आता आपण ज्यांनी आता कॅमेरा ऐकेपर्यंत बंद ठेवला होता, त्यांनी आता प्रॅक्टिकलमध्ये यायचंय. अच्छा, माझा येतोय आवाज. माझा येतोय. प्रॅक्टिकलसाठी आपण तयार व्हायचंय. थोडंसं प्रॅक्टिकल करणं अपेक्षित आहे, की तुम्हाला कसं वाटतंय. त्यानंतर आपण स्टेप बाय स्टेप पुढे जाऊया. ओके? मी तुम्हाला थोडंसं 1 मिनिट देणार आहे नंतर पाण्याचा ग्लास घ्यायला. मग पाण्याचा ग्लास घेऊन ते तुम्ही एक भरलेले. त्यापूर्वी आपण टॅपिंग करूया. एक्सरसाइज करायच्यात आपल्याला. टॅपिंग करून घ्यायचंय. चला बाकीचे एबीसी कोण आहे? पूर्ण चेहऱ्यावर टॅपिंग. ज्योती मॅम, रक्षा, रत्ना, प्रेरणा, सीमा, प्रतिमा, अमृता, अलका, पल्लवी मॅम, धनश्री, बरेच जण आहेत. व्हिडिओ सर्वांचे बंद आहेत. चला सुरू करा. पूर्ण गळ्यापासून ओके. रिलॅक्स, रिलॅक्स. चला. हम्म. हा, चालेल, चालेल. ज्यांना अगदीच बाहेर आहेत त्यांनी ठीक आहे, बघून घ्या फक्त. पण बाकीच्यांनी कॅमेरा सुरू करावा, अशी माझी अपेक्षा आहे. चला, सिंपल एक्सरसाइज करायची आहे. उच्चार करायची गरज नाही, फक्त मोमेंट होणं अपेक्षित आहे. करेक्ट. धनश्री मॅम, एक्सरसाइज करायला घ्या. टॅपिंग बस झालं. ओ आणि ई. ओके. म- रिलॅक्स. थांबून घ्या. मला विचारायचं आहे, एक सेकंड, मला विचारायचं आहे, आपण ओ आ करतो तेव्हा ह्या नसा टाईट करायचे का फक्त फ्लुएंटली असं करायचं? एवढंच करायचं. म्हणजे ह्या नसा टाईट पुढे करायच्या? काहीच करायचं नाही. ते आपोआप ताण येतो नॅचरल. ओके. रिलॅक्स. थांबून घ्या. थांबून घ्या. अगदी जस्ट आपण हे घेणार आहे. खूप जास्त नाही, की जेणेकरून तुम्हाला त्रासदायक वाटावं पहिल्या दिवशी म्हणून. फक्त जाणून घेणार बाबा आपण कशा एक्सरसाइज असतात वगैरे. यानंतर काय करायचंय? ओठांचा गोल करायचा आहे. अप अँड डाऊन, अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. ओठांचा गोल सुटायला नको, या पद्धतीने करायचं. ओके. रिलॅक्स, रिलॅक्स. थांबून घ्या. थांबून घ्या. गालांमध्ये हवा भरून घ्या. होल्ड करा. ओके. रिलॅक्स. हवा सोडून द्या आणि रिलॅक्स. याच्या अपोजिट करायचंय. इकडे आता ताण आला होता, त्या मसल्स आपल्याला आतमध्ये खेचून घ्यायच्यात. फिश आउट.
रिलॅक्स. रिलॅक्स. थोडस डोळ्यांकडे जाऊया आपण. डोळ्यांचे 1-2 एक्सरसाइज. समोर पाहायचे. डोळ्यांचे एक्सरसाइज कोणी करायच्या? ज्यांना आता 6 महिन्यापूर्वी ऑपरेशन वगैरे झालं नाही त्यांनी करायच्यात. ज्यांच्या डोळ्यामध्ये लेन्स आहेत त्या काढून त्यांनी एक्सरसाइज करायच्यात. चष्मा काढून एक्सरसाइज करायच्यात. दुसरं म्हणजे डोळ्यांना जर काही जास्त त्रास असेल किंवा नुकतंच आता डॉक्टरकडे जाऊन आलात आणि ऑपरेशन वगैरे सांगितले, त्यांनी एक्सरसाइज करायच्या नाहीयेत. ओके? गंभीर काही त्रास असेल तर. बाकी सगळे करू शकता. समोर स्क्रीनकडे न पाहता समोर पाहायचंय आणि ब्लिंकिंग ऑफ आईज. फास्टमध्ये डोळे उघड-झाप करायचे. टाईट नाही करायचे, फक्त उघड-झाप. पण सॉरी मॅम, चुकतंय. फक्त पापणी वर-खाली होणार. कॅमेऱ्याकडे न बघता करा. फास्टमध्ये करा पल्लवी मॅम. ओपन क्लोज, ओपन क्लोज. फास्ट होऊ द्या. बंद करा डोळे. डोळे बंद करा. चेहऱ्यावर स्माईल. सावकाशपणे डोळे उघडा. समोर पहा, कॅमेऱ्याकडे पाहू नका. सावकाशपणे डोळे क्लॉकवाईज डायरेक्शन मध्ये फिरवायचे. घड्याळ ज्या दिशेने फिरतं त्या दिशेने डोळे फिरवा. अगदी सावकाश. ओके. डोळे बंद करा. सावकाशपणे अपोजिट डायरेक्शन मध्ये डोळे फिरवा. समोर पहा, डोळे उघडा आणि अपोजिट डायरेक्शन हळूहळू करा. ओके. डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. पुन्हा एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. सावकाशपणे डोळे उघडा. रिलॅक्स. रिलॅक्स. ह्या झाल्या सिंपल सिंपल एक्सरसाइज गालांसाठी, डोळ्यासाठी. फोरहेडच्या वगैरे मसाजमध्ये आपण करणार आहोत. आता काय करायचंय, सगळ्यांनी साधं सिंपल साधं पाणी घेऊन यायचंय ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये. चला, आणलं असेल. पाण्यामध्ये पाण्यात हात ओला करून घ्यायचाय. पाण्याने हात ओला करून घ्यायचाय आणि हात ओला आहे असं या पद्धतीने अपवर्ड डायरेक्शन मध्ये लेफ्ट टू राईट, राईट टू लेफ्ट फक्त पाण्याने करायचंय मसाज आपल्याला. येस. गरज वाटली ड्राय स्किन खेचू नका, ओली करून घ्या आणि मग करा. तुम्हाला फक्त टेक्निक सांगायच्या थोड्याशा, हा त्यामागचा उद्देश आहे. ओके. रिलॅक्स. रिलॅक्स. पुन्हा एकदा हात ओले करा. बोटं पण ओली करून घ्या. येस. आता हुक करायचा, बोटांचा हुक आणि आपली चिनच्या इथे 1 2 3 4 5. येस. ही जी लाईन आहे ही आपली हळूहळू क्लिअर होते, दिसायला मदत होते आणि एक्स्ट्राचं फॅट कमी व्हायला मदत होते. जॉ लाईन करा. ड्राय वाटलं बोटं ओली करून घ्या.
प्रेशर येऊ द्या. इथला प्रेशर येतो जास्त, तो द्यायचा आहे. येस. ओठ आवळायची गरज नाही. ओठ घट्ट मिटू नका. वरचा शेप चेहऱ्याचा चेंज होतो. येस. छान. रिलॅक्स. रिलॅक्स. इथे आपले गाल जे आहेत, इथे चब्बी चिक्स किंवा खूप सारं फॅट जमा झालेलं किंवा लटकलेलं असे दोन्ही तिन्ही कंडिशन असतात. त्यासाठी हात ओले करून घ्यायचे आणि समोरून फक्त समोरचा भाग हा, फक्त वरच्या दिशेने करायचं. फक्त समोरचा, इकडचा नाही. साईडसाठी वेगळे ऍक्शन आहेत. मान वाकडी करायची गरज नाही. समोरचा भाग आहे त्यामुळे समोरच असणार चेहरा. हा. माझ्याकडे पाहून करा शक्यतो. म्हणजे बरोबर होणार तुमचं. हा, पल्लवी मॅम बरोबर. येस, निलिमा मॅम करेक्ट. रिलॅक्स. दुसरी बाजू करा. कॅमेरा सुरू असला की करेक्शन येतं, बाकी काही नाही. येस, रिलॅक्स. हात ओले करून घ्या. हात ओले करून घ्या. आणि आता ही स्किन आपल्याला इकडच्या मसल्स इकडे स्ट्रेच करायच्या. 1, 2. वरचा हात वरती गेल्यावर वरतीच ठेवायचा आणि लगेच खालोखाल दुसरा हात गेला पाहिजे. म्हणजे वरती स्किन किंवा मसल्स होल्ड होतात. कानाचा वरचा भागापर्यंत जायचंय. करेक्ट. प्रेशर पडू द्या हाताच. हात ओले करा, ड्राय नका घेऊ. धनश्री मॅम. तीच बाजू करा अजून. हा, ओले करून घ्या. करेक्ट. करेक्ट. रिलॅक्स. रिलॅक्स. ओके. थोडीशी कळ लागली असेल हाताला. ओले करून घ्या हात आणि दुसरी बाजू करायला घ्या. समोर डोळ्याकडे घ्यायची नाहीये स्किन खेचून. इकडे जाणार खाली साईडला. ओके. रिलॅक्स. छान. हात खाली घ्या. स्माइल लाईन. स्माइल ठेवायची. 2 फिंगर्स. गोल नाही फिरवायचं. इकडनं न्यायचं खाली स्टॉप. पुन्हा उचलायची बोटं. स्टॉप. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 and 10. रिलॅक्स. छान. समोरून हात ओले करा. समोरून आय कॉर्नर. हलक्या हाताने नाही, प्रेशर पडू द्या. छान. ओके. रिलॅक्स. रिलॅक्स. डोळ्यांच्या बाजूला 2 फिंगर्स. आयब्रो वरती उचलायच्या. 1, 2, 3. इथला करत राहा तुम्ही, मी बोलते त्यावेळेस. आयब्रोच्या खालचे जे पफीनेस आहे, एक्स्ट्रा फॅट आहे, ते पण कमी होतं. इथे ज्या फाईन लाईन्स सुरू होतात किंवा झालेल्या आहेत, त्या कमी होण्यासाठी मदत होते. डार्क सर्कल जे आहेत, ते कमी होण्यासाठी मदत होते. कारण ब्लड सर्क्युलेशन आपल्या डोळ्यांच्या आजूबाजूला वाढतं. कंटिन्यू करा. मायग्रेनचा ज्यांना त्रास आहे, डोकेदुखी होते, झोप शांत लागत नाही, तर त्यांच्यासाठी पण ह्या मदतशीर आहेत. डोक्यातले विचार कमी होण्यासाठी मदत होते. डोकेदुखी कमी होण्यासाठी मदत होते. इथे प्रेस करायचं शेवटी जाताना. डोळे बंद एकदा समजलं की तुम्ही डोळे बंद करून मग ह्या टेक्निक हळूहळू कळून जातात. गुड. रिलॅक्स. रिलॅक्स. फोरहेडकडे जायचंय. फोरहेडच्या इथे वारंवार आपण कधी स्ट्रेसमध्ये असेल किंवा काही असेल तर अशा रिंकल्स किंवा लाईन तयार होतात. त्याच्यासाठी या पद्धतीने वरच्या दिशेने करायचे. हात ओले करा. हात ओले करा. लेफ्ट टू राईट.
आणि राईट टू लेफ्ट जायचंय. वरची एक्सरसाइज करताना खालचा चेहऱ्याचा हावभाव बदलायला नको. छान अशी स्माईल आणि रिलॅक्स. येस, धीर गंभीरपणा नाहीये, रिलॅक्स मध्ये करतोय, आपोआप त्याचे मनावर आणि शरीरावर परिणाम होतो. लेफ्ट टू राईट जा आणि राईट टू लेफ्ट. धनश्री मॅम, अजून साईडला तुम्ही जाऊ शकता, इकडे जायचंय, कानाकडे जवळ जवळ असं, या पद्धतीने म्हणजे पूर्ण फोरहेड कव्हर अप होत आहे. ओके, रिलॅक्स रिलॅक्स. छान. आता हा झाल्या मसाजच्या काही सिंपल आणि छोट्याशा टेक्निक आणि एक्सरसाइजच्या त्या 2-3 टेक्निक 4-5 घेतल्या ज्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या. याच्यामध्ये ऍड ऑन होणार अजून एका लेवलवर. आता ब्रीदिंग टेक्निक मध्ये एक ब्रीदिंग टेक्निक शिकवणार. दोन्ही हातांसमोर घ्यायचे, छातीच्या समोर धरायचे आणि फक्त तोंडाने हवा बाहेर सोडायची. हात मागे जाणार आणि तोंडाने हवा बाहेर. बघा, यामध्ये तुम्हाला लक्षात येईल. तुम्ही करा, मी बोलतीये तर. एक मिनिट हा, एक छोटा व्हिडिओ घेते आणि मग मी कंटिन्यू करते. ओके, रिलॅक्स, थांबून घ्या, डोळे बंद करा आणि अनुभव घ्या काय काय जाणवते त्याचा. श्वसनाची एक्सरसाइज केल्यामुळे तुम्हाला एनर्जी क्रिएट झालेली जाणवेल. छातीकडे, हाताकडे आणि तोंडातनं वारंवार हवा सोडल्यामुळे तोंडाकडे. डोळे बंद करून अनुभवा. रिलॅक्स करा स्वतःला. आंखें बंद. एक दीर्घ श्वास घ्या. सोडा. संपूर्ण लक्ष आपल्या दोन्ही डोळ्यांच्या मध्ये, आपण जिथे टिकली लावतो, आज्ञा चक्रावर घेऊन चला. दोन्ही आयब्रोच्या मध्ये लक्ष केंद्रित करा. चेहऱ्यावर छान अशी स्माईल. इथे तुम्हाला एक ऊर्जा किंवा ज्योत, दिव्याची जशी ज्योत असते तशी ज्योत पेटलेली तुम्हाला दिसेल. ती पहा, तिचा आकार पहा, तिचा रंग पहा. चेहऱ्यावर स्माईल आहे. तुमच्या दोन्ही आयब्रोच्या मध्ये ज्योत तेवताना तुम्हाला दिसतीये, ती पहा. या ज्योतीची ऊर्जा, एनर्जी तुमच्या चेहऱ्यावर पसरताना तुम्हाला जाणवतीये. फील करा. उष्णता, चैतन्य तुमच्या चेहऱ्यावर आहे. या ऊर्जेनं तुमचा चेहरा चमकताना तुम्हाला जाणवतोय. अनुभवा. ह्या सुंदर चेहऱ्यासाठी आपण या परमेश्वराचे आभार व्यक्त करूया. डोळे बंद आहेत, चेहऱ्यावर छान अशी स्माईल आहे. हे परमेश्वरा, हा सुंदर चेहरा, हे सुंदर डोळे तू मला दिलेस.
त्याबद्दल मी तुझी मनापासून आभारी आहे. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कृतज्ञतेनं शरणागतमुळे आणि आपले मान जी आहे ती हळुवारपणे आपोआप नतमस्तक झालेली जाणवते. कृतज्ञतेमुळे अहंकार, गर्व, मीपणा हळूहळू कमी होताना आपल्याला जाणवतो. चेहऱ्यावर सुंदर अशी स्माईल. या स्थितीतनं ओंकार म्हणायचे आहेत. अ, उ आणि म चा उच्चार करत. त्यासाठी सर्वांनी छाती भरून श्वास घ्या. अ, 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 ओम शांती शांती शांती. सावकाश आपले दोन्ही हात एकमेकांवर रब करा. चेहऱ्यावर ठेवा. सावकाशपणे हातांमध्ये डोळ्यांची उघडझाप करा. पूर्ण चेहऱ्यावरून हात फिरवा. चेहऱ्यावर छान अशी स्माईल ठेवत हात कानावरनं, आपल्या चेहऱ्यावरनं आणि गळ्यावरनं फिरवून घ्या. ओके. रिलॅक्स, रिलॅक्स. 1 मिनिट.